ओ स्प्लेंडिड, ब्युटिफुल. छे, वर्ड्सवरच्या कविता म्हणजे काय मौज आहे. फारच सुंदर, फारच उत्कृष्ट. या महाकवीचे अंतःकरण किती प्रेमळ, अगदी मेणासारखे आहे. आनंदामध्ये इकडून तिकडे गिरट्या घालणाऱ्या सूक्ष्म अशा किड्याला, अगर मुंगीला कोणी अडथळा निर्माण केला तर या कवीच्या हृदयाला लागलीच चटका बसतो. अश्रूंनी डबडबलेले नेत्र त्याच्या कवितेत ठिकठिकाणी कसे स्पष्ट दिसतात. हीच पहा की, फुलपाखरू ही कविता किती बहारीची आहे. ही एकच काय, वर्ड्सवरच्या सर्वच कविता गोड मधुर रसाने भरलेल्या आहेत. म्हणे माझी बहीण एमिलाईन आमच्या बागेत बागडणाऱ्या फुलपाखराला त्यांच्या पंखावर बसलेली धूळ पुसायला सुद्धा बोट लावत नसे. का? तर म्हणे आपल्या नखाचा स्पर्श होऊन कदाचित त्या बिचाऱ्याचा नाजूक पंख दुखावेल आणि त्याच्या आनंदाचा विरस होईल. हा वर्ड्सवरच्या कवीची सृष्टी म्हणजे जिकडे तिकडे आनंद आहे. धन्य तो कवी आणि धन्य तो इंग्लंड देश. खरोखर अशा कवीच्या अध्ययनाने खडक देखील मेण होऊन जाईल. मग माणूस तर. अरे हे काय, या पुस्तकात हा ढेकून कुठून आला? हा, थांब चोरा, पळून जातस काय? असं बरं सापडलास. आता जा. कसा पळून जातोस तो? तरी म्हटले सकाळपासून एवढे चावत काय होते? द्यावेळेला खिडकी वाटे बाहेर टाकून? नाही, नाही तर तसे नको, कारण हा पुन्हा आत येऊन चावेल. चिरडून टाकू? अशाने उगाच हाताला घाण येईल. मग द्यावे याला दिव्यातल्या चिमणी वाटे आत टाकून, म्हणजे चांगलाच भाजून मरेल. पहा पहा कसा चिकटून बसलाय. पडतोय का खाली? पोट बाजलं. पड आता खाली, मर असा. आता चाव ना, आता चाव. आता चाव. सर, कोण कोण कोण? बाबू, जेवणाची तयारी झाली. आपल्याला काय, जेवणानंतर आणखी वर्ड्सवर्थ वाचू.